वेलकम टू सिबल ब्लॉग्स अँड मच मोर फ्रेंड्स. तर आज आहे ना ग्रोसरीचं मी काही ब्लॉग शूट करत आहे. जे मी डीमार्टला गेले होते आणि मागच्या वेळेलासुद्धा मी ग्रोसरीचे व्हिडिओज केले होते, तर छान प्रतिसाद तुमचा आला. सो मी याच वेळेससुद्धा बाय वन गेट वन फ्री काय होतं आणि कोणत्या कोणत्या याच्यामध्ये कोणते कोणते ऑफर्स होते, बेडशीट कसे होते, सो हे मी दाखवणार आहे तुम्हाला जे मी परचेस केलेलं आहे ते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये सुद्धा मला नक्की सांगाल की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. सो इथे आम्ही रेडी झालेलो आहे. सायंकाळ झालेली आहे. आय थिंक 6:30-7 वाजले असेल. सो आता सायंकाळ लवकर लवकर होते आणि रात्र अंधार लवकर होतो. सो आम्ही रेडी झालेलो आहे. इथे प्रिशूची मस्ती चाललेली आहे आणि आम्ही निघालेलो आहे. तुम्ही बघू शकाल इथे. तर आम्ही रस्त्यात आहोत आणि आत्ता आम्ही लगेच थोड्या वेळात पोचून जाणार आहे. आणि आम्ही पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकाल इथे हे बाहेरचं गेट आहे. इथून आता आत आम्ही चाललेलो आहे आणि तुम्ही बघू शकाल इथे खूप मोठी पार्किंग एरिया आहे आणि चांगलं मोठ्या पसरट जागेवरती हे डीमार्ट ओपन झालेलं आहे आणि अगदीच वर्धेच्या बाहेर आहे हे आणि छान वाटते तिथे जायला. सो हे स्टार्टिंगचं गेट आहे. तुम्ही बघू शकाल इथे आणि खूप सारे मिठाईचे इथे बॉक्सेस तुम्हाला दिसतील आणि तिथे प्राईससुद्धा रिजनेबल आहे. सो हा स्टाफ आणि हा सगळं इथे बिलिंग काउंटर वगैरे आहे. बिलिंग काउंटर एरिया आहे. सो आतमध्ये मला निनूमुळं शूट करता येत नव्हतं. सो मी इकडे बाजूला होते आणि केलं तेवढं शूट त्यांच्यासाठी. त्यानंतर आम्ही हल्दीराममध्ये गेलो होतो काही स्वीट्स वगैरे घ्यायला. सो ही क्लिक आहे ना थोडी नंतर ॲड होती आहे हल्दीरामच्या नंतर. ॲक्च्युली हे वॉशरूम आहे डीमार्टमधलं. तर डीमार्टमधलं वॉशरूम कसं असतं हे तुम्हाला त्यातून कळेल. पॉश असतं, काहीच प्रॉब्लेम नसते तिथल्या वॉशरूममध्ये जायला. सो ज्यांना काही अनकम्फर्टेबल वाटते ना त्यासाठी मी ते शूट केलेलं आहे. त्यानंतर इथे सुरुवात करूया आपण ह्या ग्रोसरीची. तर तुम्ही बघू शकाल इथे मी डोरमॅट घेतलेली आहे. ते अगदीच ₹99ची डोरमॅट आहे आणि खूप छान आहे. खूप त्याच्याच सारखी एक मोठीसुद्धा घेतली होती मी ₹150ला आधी. तीसुद्धा खूप छान होती. सो त्याच कलरची आणि त्याच्याच सारखी मी ती घेतली दुसरी छोटी साईजची. सो बेडशीट घेतलेला आहे हा. तुम्ही बघू शकाल हा ₹400चा बेडशीट आहे. कपडा खूप छान आहे आणि सिंगल बेडचा आहे. सो सिंगल बेडच्या असल्यामुळे आहे ना एकच पिलो कवर यामध्ये असतो. पुढच्या वेळेला जर गेली मी तर दुसरा पिलो कवर त्यामध्ये मी चेक करेन जर सेम असं मिळाला तर. सो मी ते घेऊन येईल किंवा असंच बेडशीट मिळाला तर मग त्याला सोबत होऊन जाईल. सो मी पुढच्या वेळेला नक्की चेक करेन. तुम्ही बघू शकाल प्रिंट खूप छान आहे आणि लेंथसुद्धा खूप छान आहे. विड्थसुद्धा खूप छान आहे सिंगल बेडसाठी. सो खूप जास्तच एकदम घट्ट आणि मोठं पिनाने हे टॅप केलेलं असतं म्हणजेच जॉईंट केलेलं असतं. सो काढायला खूप अवघड असते. सो या पद्धतीने अशी प्रिंट आहे आणि खूप छान आहे बेडशीट आहे. तुम्ही बघू शकाल आणि सेम पिलो कवरवरती जसं दिसतंय ना तसंच बेडशीटवरती सुद्धा प्रिंट आहे. तुम्ही बघू शकाल टेक्स्चर कसं आहे. सो बेडवर अंथरल्यानंतर खूप छान दिसते. आणि इथे तुम्ही बघू शकता 399मध्ये हा एक बेडशीट आहे आणि म्हणजेच 400मध्ये आणि इतकं सुंदर आहे ना बेडशीट. मला तर प्रचंड आवडला. इतकं सुंदर आहे. असं इथे आता खूप जास्त सिक्युअर केलेलं आहे. त्याच्यामुळे मी काढून दाखवत नाही. आणि इथे बघू शकाल छान स्पॅरो ठेवलेले आहेत आणि इथं या पद्धतीचे हे बेडशीट आहे. आणि ते 2 पिलो कवर सुद्धा आहे यामध्ये. छान मोठ्या साईजचे आहेत. किंग साईज आहे हे.
डबल बेडशीट लिहिलेलं आहे इथे. सो 4x6चं जर तुमचं बेड असेल ना तर प्रॉपरली टकिंग करून तुम्ही लावू शकता बेडशीट. आणि त्यानंतर आहे ना मी हे 4 रुमाली घेतलेले आहेत, ज्यांचं एक पर्टिक्युलर रेंज आहे 20 रुपीज. सो ह्या 4 रुमाली ते नेहमीसाठी कामात येणारे वाईप करायला. सो मी हे घेतलेले आहे. आणि त्यानंतर आपण बघूया ग्रोसरी. सो चला, तर इथे मी सुपर फाईन शॉर्टेड राईस वडा कोलम 10 केजीचा आहे हे, आणि खूप छान आहे. इथूनच बघायला मिळते. सो मी इथून बघूनच घेतलेलं आहे, छान वाटलं मला. सो हे घेतलेलं आहे. त्यानंतर एक एक करून बघून घेऊया आपण. इथे हे ब्लूबेरीज घेतलेलं आहे, मेनूने चालू सुद्धा केलेलं आहे खाणं. सॉरी, कपड्यामध्ये पुन्हा हे एक राहिलेलं होतं, हँकीचं एक पॅकेट, जे की 129ला पडलं आहे मला, तुम्ही बघू शकाल. ब्लूबेरी घेतलेलं आहे, धनिया पावडरचं पॅकेट घेतलं आहे, अर्धा केजीचं आहे. त्यानंतर लागतील. त्यानंतर हे कोलगेट घेतलेलं आहे. त्यानंतर इथे वॉटरमेलन सीड घेतलेलं आहे. हे ॲक्च्युली कोणत्याही गोष्टीमध्ये ग्रेव्ही वगैरेमध्ये किंवा मुलांसाठी लाडू करायचे आहेत किंवा स्वतःसाठी सुद्धा लाडू करायचे आहेत, त्यामध्ये सुद्धा यूज करता येतात, स्वीटमध्ये सुद्धा यूज करता येतात. सो हे इयरबड्स घेतलेले आहे. त्यानंतर इथे वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, भाज्या मीसाठी कामात किंवा तडकायला. स्पेशली मला आणि पालेभाज्या वाळल्या मिरच्याच्या फोडणीतल्या आवडतात, सो मी त्यासाठीही घेतलेलं आहे. बाय वन गेट वन फ्री होतं हे, आणि एक पॅकेट त्यामध्ये असेल. सो मी तुम्हाला दाखवते नंतर. त्यानंतर इथे मी माझ्यासाठी सेफ्टी पिन घेतलेले आहे. नेहमीसाठी एक खेळणं घेतलं आहे, तुम्ही बघू शकाल. हे असं हे खेळणं आहे. ॲक्च्युली कालपासून आहे ना मुलांनी पूर्ण खराब करून ठेवलं आहे, असं आहे. त्यानंतर इथे रेझन्स घेतलेलं आहे नेहमीसाठी. त्यानंतर इथे मोठ घेतलेली आहे मी मटकी, स्मॉल 500 ग्रॅमची आहे. त्यानंतर इथे तीळ घेतलेले आहे लाडू बनवण्यासाठी. तीळ आहे, 10 किलोची 2 पॅकेट मी घेतलेले आहे. लाडू बनवण्यासाठी. त्यानंतर मी इथे बदाम घेतलेले आहे, अर्धा किलो, 540 रुपयाचं आहे अर्धा किलो. त्यानंतर पुन्हा मी मिठाचं हे बोर चिली म्हणून राऊंड चिली आहे. इथे बोर चिली असं नाव दिलेलं आहे. आणि ही तडक्यासाठी मी खूप यूट्यूबमध्ये बघत होती, तडक्यासाठी वगैरे सांबारला किंवा कोणत्याही याला तडका जर द्यायचा असेल भाजीला, तर त्यासाठी हे यूज करताना मी खूप पाहिलं. सो माझी खूप इच्छा होती की मला कधीतरी मिळायला पाहिजे, पण मला कधीच मिळायचे नाही डीमार्टमध्ये, पण यावेळेला मिळाला, तसं मी घेऊन घेतलेलं आहे. त्यानंतर रस घेतलेला आहे, ते इलायची मला. त्यानंतर गूळ घेतलेला आहे, पावर ब्रँडचे आहे हे जागरी गूळ. गूळ बाय वन गेट वन फ्री होतं. सो ते म्हटलं काय आहे तुम्ही बघू शकाल. त्यानंतर बाय वन गेट वन फ्री होतं. गुंटूर चिली म्हणून नाव आहे. त्यानंतर मी इथे हे माझ्यासाठी हेअर बो घेतलेलं आहे. त्यानंतर गुलाबजामुनचं पॅकेट आहे, जे ही लिस्टमध्ये मी लिहिलेलं नव्हतं, पण यांनी लिस्टमध्ये ॲड केलं, कारण दिवाळी आहे म्हणे. कधी ना कधी तर बनवण्यासाठी कामात येईल. तो आमच्या घरी स्वीट खूप आवडतात सगळ्यांना. सो त्यासाठी त्यानंतर मी खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे. खोबऱ्याचं किस पाहिजे कोणत्याही गोष्टीसाठी, त्यासाठी मी घेतलं. त्यानंतर बारीक रवा घेतलेला आहे. त्यानंतर मी डेट्स घेतलेला आहे. त्यानंतर पोहे घेतलेला आहे मक्याचे.
त्यानंतर मी इथे बिस्किट घेतलेले आहे ओरिओचे. ॲक्च्युली एक छोटं पॅकेट घ्यायला सांगितलं मी यांना पिझ्झासाठी, कारण मी बिस्किट मुलांना देणं प्रेफर करत नाही पर्सनली. आणि एखाद्या वेळेला असं मी त्यांनी सुटली आहे त्यासाठी त्यांनी घेतलं. त्यानंतर ही जी डाळ घेतली ही आहे दूध. मी कशी डाळ घेतलेली आहे खिचडीला वगैरे कोणते, कारण मी मिक्स डाळ बनवत असते आणि खिचडीसुद्धा मिक्स डाळीने घालत असते. त्यासाठी मी घेतली तुरीची डाळ घेतलेली आहे 3.5 किलो. पुन्हा डाळ बेसन घेतलेलं आहे रामबंधूचे पापड. त्यावेळेला मी मूगदाळ पापड घेतलेला आहे. त्यानंतर काजू घेतलेला आहे. ॲक्च्युली हे सुद्धा घ्यायची नव्हती डाळ, पण बाय मिस्टेक येऊन गेली आणि बिलिंगमध्ये ॲड झाली. सो ही दलियासुद्धा घेतलेली आहे. असं कोणत्याही गोष्टीत ती वापरताच येतं. शेंगदाणा घेतलेला आहे अर्धा किलोला जास्त. त्यानंतर सांबार मसाला घेतला आहे सुरुचीचं. दरवेळेला मी एव्हरेस्ट ब्रँडचे घेत असते, पण यावेळेला मी सांबार मसाला सुरुचीचं घेतलेलं आहे. कारण एव्हरेस्टच्या ब्रँडमध्ये मी खूप काही ऐकलेलं होतं की जास्तच प्रिझर्वेटिव्ह ॲड केलं जात आहे. सो त्यासाठी मग मी ही वाला ब्रँड यूज करून बघते म्हटलं. त्यासाठी मी हे घेतलेलं आहे सांबार मसाला. त्यानंतर आम्ही 500 रुपयाची चहा घेतो. चहापत्ती महाराष्ट्राचा आहे. आम्हाला याचं चहा खूप आवडते. तो 500 फ्री राहते नेहमीच. सो हे घेतलेलं आहे मी. पोहे घेतलेले आहे 1 किलो. हे पातळ पोहे आहे, कारण मी शिळ्या बनवणे आवडला. तुम्ही जाडे पोहे घेतलेले आहे, कारण पोहे करायसाठी पाहिजे. मला उठावं लागलं आहे आता. 4 किलो साखर घेतलेली आहे. सो रोस्टिंग यावेळेला घेतलेली आहे. तर चला मग. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या पद्धतीची एवढी ग्रोसरी मी घेतलेली आहे आणि ज्या गरजेच्याच वस्तू असतात ना त्यांची मी लिस्ट बनवून घेऊन जाते आणि लिस्टच्यानुसारच मी घेऊन येते. नाहीतर मग तिथे काय असते ना, खूप साऱ्या वस्तू आपल्याला डोळ्यासमोर दिसतात आणि मग हेही घ्यायचं तेही घ्यायचं ते म्हणजे आपली इच्छा होत असते. सो त्यासाठी मी लिस्ट बनवून घेऊन जात असते आणि ज्या गरजेच्या वस्तू असतात त्याच मी घेऊन येते. आणि एखाद्या वेळेला होते ना की आपल्याला ती वस्तू लागते पण आपण लिस्टमध्ये ॲड करत नाही, कारण म्हणजे लक्षात राहत नाही. पण ती डोळ्यासमोर दिसल्यावर आपल्याला लक्षात येते की आपल्याला ही सुद्धा वस्तू पाहिजे होती. सो त्यासाठी म्हणून मी लिस्ट बनवते आणि जास्त बिल न वाढवण्यासाठी. आणि मग मी लिस्टच्या हिशोबाने सगळं ग्रोसरी घेऊन येते. इन केस मला ज्या ज्या वस्तू जर आवडल्या आणि ज्याची खरंच खूप कमी प्राईज आहे आणि त्या मला त्याची गरज आहे तरच मी त्या घेते, इन्व्हॉल्व करते त्यामध्ये. अदरवाईज मी करत नाही, कारण मी तांदळाची तिथे ॲड केलं नव्हतं. पण तांदूळ ऑफकोर्स आता खूप महाग होत चाललेले आहे. ऑफकोर्स सगळ्याच गोष्टी महाग होत चालल्या आहेत, तांदूळसुद्धा. पण तर मग मला ते तांदूळ आवडले तर मी घेऊन घेतले 1 बॅग. सो या पद्धतीने आणि ज्या गरजेच्या होत्या वस्तू त्याच मी घेऊन आले. सो असं तुम्हीसुद्धा करू शकता. बेडशीट खूप छान होते, सगळ्या गोष्टी तिथं खूप छान होत्या. खूप ऑफर्स चालू होते, बाय वन गेट वन फ्री वगैरे. तर या पद्धतीने जर तुम्हीसुद्धा थोडेसे जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं आणि 2-3 महिने मग ते आपले निघून जातात. मी दर महिन्याला ग्रोसरी घेऊन येत नाही, कारण जास्त क्वांटिटीमध्ये घेतले की आपल्यालाच फायदा होतो आणि मग आपला त्रासही वाचतो आणि पैसेही वाचतात. सो मी प्रयत्न करते की 2-3 महिन्याचं ग्रोसरी एकासोबतच घेऊन यावं, थोडीशी क्वांटिटी वाढवावी, जेणेकरून आपल्यालाही फायदा होईल आणि एकटा त्रासही वाचेल. सो त्यासाठी. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला अशा पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओज आवडतात की नाही. आणि डीमार्टमध्ये आहे ना व्हिडिओ शूट करू देत नाही. सो मी त्यासाठी तिथे व्हिडिओ शूट करत नाही. पण जर तुम्हाला हवं असेल की तिथे जाऊन मी व्हिडिओ शूट करावं तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंफार तरी, तर मी प्रयत्न नक्की करेन. तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया. बाय, टेक केअर.